मावळ लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन माजी मंत्री आमदार सचिन अहिर यांनी समस्त कामगार वर्गाला केले आहे। तळोजा वर्कर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे 11 मे रोजी दुपारी 3:30 वाजता देवीचा पाडा येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार सचिन अहिर यांनी वरील प्रमाणे कामगारांना आवाहन केले। मेळाव्याला माजी आमदार बाळाराम पाटील, ज्येष्ठ नेते जी.आर. पाटील, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, शिवसेना नेते रामदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। देशाच्या स्तरावरती ज्यावेळी दोन घटक जे महत्त्वाचे असतात, एक शेतकरी आणि एक कामगार, त्या दोन्ही घटकाच्या बद्दल कशा रीतीने आताचं केंद्र सरकार हा अपयशी ठरले हे मी सांगायची गरज नाही। शेतकऱ्यांचा कायदा किंवा शेतकऱ्यांची बाबतीतली जी भूमिका मांडत असताना ज्या काही गोष्टी झाल्या तर तुम्ही पाहिलं असेल की देशाच्या स्तरावरती पण देखील ज्यावेळी शेतकरी एकत्रित आले आणि एकत्रित झाल्यानंतर देखील त्यांना प्रस्तावित असलेला कायदा हा मागे घ्यावा लागला, ही शक्ती ही शेतकऱ्यांची आपण पाहिलेली आहे। परंतु आपण बघितलं असेल त्या उलट जर दुसरी बाजू जर पाहिली असेल तर आज कामगार संघटनेमध्ये किंवा विशेषतः कामगार क्षेत्रामध्ये असंघटित क्षेत्राची एवढी मोठी भरणा झालेली आहे आणि संघटित क्षेत्र हा एवढा कमी होत चाललेला आहे। त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की एका बाजूला संघटित एका बाजूला असंघटित याच्यातलं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आज आपण कामगार कायद्याच्या बद्दल बोलायला गेलो तर फक्त आपली संख्या ही कमी होते। ज्यांची ताकद भारतीय कामगार सेनेमध्ये शेकापा सारखा पक्ष असेल की ज्यांची ताकद शेतकरी कामगार पक्ष म्हणून घेऊन आहेत किंवा कामगार हा च्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, ही मंडळींनी घेण्याचं काम जर केलं आणि मग CPI, CPM आहेत, C2 आहेत, या सर्व संघटनेनी ताकद लावली तर हा कायदा देखील आपण आणू परत आपण त्याच्यात आणून याच्यामध्ये पण संशोधन करून जो केलेला काळा कायदा आहे हे दूर आपण करू शकतो। तुम्ही बघितलं असेल की आता इकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दल चर्चा होत, कामगारांच्या प्रश्नाच्या बद्दल ही चर्चा होत नाही। खरं तर ही लोकसभेची निवडणूक आहे, पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की देशाचे पंतप्रधान येतात आणि जसं ग्रामपंचायतची निवडणूक आहे अशातलं भाषण करण्याचं काम करतात। आपल्या राज्यामध्ये आले ही नकली सेना आहे, ही असली सेना आहे, ह्यांनी काय खाल्लं पाहिजे नाही खाल्लं पाहिजे त्याच्यातली चर्चा होते। हे तर म्हणजे एवढे खालच्या थराला गेलेत की हे आपल्या घरच्यांच्या मंगलसूत्रापर्यंत पण देखील चर्चा घडवण्याचं काम केलं। आणि आता तर रोज 2 दिवस मी बघितलं, कधी इकडे डोळा मारतायत कधी तिकडे डोळा मारतायत, कधी राष्ट्रवादीकडे डोळा मारतायत कधी आमच्याकडे डोळा मारतायत। आमच्या नेत्यांनी सांगितलं कितीही डोळे तुम्ही मारा, जोपर्यंत आमचा कष्टकरी शेतकरी आणि कामगारांच्या डोळ्यामध्ये जो अश्रू आहे ते पुसण्याचं काम जोपर्यंत होत नाही तुम्हाला आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका ठेवतो। आणि ते मताच्या माध्यमातून कसं आहे ते विचारण्याची गरज आहे। जर आज फॉक्सकॉन सारखा मावळ सारख्या पट्ट्यामध्ये जर एवढा मोठा उद्योग आला असता तर त्याला 2 लाख रोजगाराची निर्मिती त्या एका उद्योगाने केलं। आणि जर समजा उद्या तुमची मुलं जी शिकलेली आहेत म्हणजे IT क्षेत्रामध्ये आहेत किंवा आहेत, आज त्यांना मुंबईमध्ये जाऊन काम करावं लागतो किंवा जाऊन इतर राज्यांमध्ये जाऊन काम करावं लागतो, तर अशा वेळी हे जर मावळ सारख्या पट्ट्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जर आला असता तर त्याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम हे तुम्हा आपल्या सर्व भागातल्या लोकांना देखील होऊ शकला असता। ते दुर्दैवाने हे तुम्ही पाहिलं असेल की त्याच्याबद्दल ब्रश शब्द केले नाही। आणि किंबहुना त्याही पेक्षा दुर्दैवी अशी आहे की या 2 वर्षामध्ये एक एवढा मोठा प्रकल्प झाला तरी देखील लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही आणि दुसरा नवीन प्रकल्प यावं यासाठी देखील ज्या अर्थी ब्रश शब्द काढायला तयार नाही। आणि असलेल्या भागामध्ये मग पिंपरी असेल, चिंचवड असेल, रोज नवीन कोणतरी कारखानदार जर तिकडे विरोध करतोय किंवा तिकडे कामगारांना कपात करतोय, त्याच्याही बदल कुठे जाऊन आस्थेने जाऊन त्यांनी पाहण्याचं काम केलं असंही चित्र दिसलं नाही तुम्ही। आणि या बैठकीमध्ये पण देखील आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि हीच ताकद ही या पुढच्या कामामध्ये जिवंत ठेवण्याचा निर्धार आपण सर्वजण मिळून करूया अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। आणि संजोग वागेरे पाटीलच्या मागे मशाल या चिन्हावरती बटन दाबून ही शक्ती, कामगारांची शक्ती आणि कामगारांची मशाल पेटवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.